मोशी इथल्या इमारत दुर्घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सध्या पाहायला मिळतोय। नातेवाईकांनी पोलिसांसोबत वाद घालत गोंधळ देखील घातलेला आहे। मोशी दुर्घटनेला जवळपास 70हून अधिक तास उलटलेत आणि अद्यापही 8 जण हे अडकलेले आहेत। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, जवळपास 8 जण अडकलेले होते, 70 पेक्षा अधिक तास आता लोटलेले आहेत। सध्या बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे? बचाव कार्य हे अतिशय धीम्यागतीनं करण्याची गरज आहे आणि तशाच प्रकारचं होतंय, कारण आतमध्ये गेल्यानंतर सगळा ढाचा जो आहे तो या ठिकाणी लूज झालेला आहे, तो जवानांच्या अंगावरती पडू शकतो। हे जितकं खरं आहे तितकंच बाहेरच्या बाजूला संयम जो आहे तो या नातेवाईकांचा फुटताना दिसतो, कारण 70 तास जवळपास उलटून गेलेले आहेत आणि एकही मृतदेह बाहेर, बॉडी जी आहे, व्यक्ती आहे, ते बाहेर येत नाहीये। त्याच्यामुळं नागरिकांचा हा रोष जो आहे तो वाढताना दिसतोय। त्यामुळेच आपण ही दृश्य जी आहे ती बघतोय की पोलिसांना आता त्यांनी ते घेराव घातलेला आहे, कारण आत जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो या नातेवाईकांनी केला। पोलिसांनी त्यांना या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे आणि परत एकदा त्यांना शांत करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे, परंतु गेली 70 तास ज्या पद्धतीनं हे सगळं तपास सुरू आहे आणि या तपासाकडे आस लावून हे सगळे बसलेले आहेत, त्याच्यामुळे आक्रोश त्यांचा वेळोवेळी पाहायला मिळतो। काही वेळापूर्वी भाजपचे आमदार अमित गोरखे सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी घेराव घातलेला होता, कारण मुख्यमंत्री काल पुण्यामध्ये माऊलींच्या दर्शनासाठी आलेले होते। ते इकडं का आले नाहीत असा एक जाब जो आहे तो या सगळ्या नातेवाईकांनी विचारला आणि मग अमित गोरखेंना सुद्धा त्या नातेवाईकांपासून थोडंसं दूर जाण्याची वेळ या ठिकाणी आली। त्यांचा हा राग संयुक्तिक आहे, परंतु दुसरीकडं जे बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे ते बचाव कार्य धोकादायकच आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल, कारण इमारतीचा ढाचा जो आहे तो खूप लूज झालेला आहे, तो कधीही जवानांच्या अंगावरती या ठिकाणी पडू शकतो। त्यामुळं मृतदेह जरी किंवा ते व्यक्ती जरी दिसत असले तरी तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे हे जीवावर बेतणारच प्रसंग आहे। त्याच्यामुळं खूप खबरदारी घेऊन या ठिकाणी सगळं बचाव कार्य आहे। दुसरीकडे आपण बघतोय की या नातेवाईकांचा संयम मात्र फुटताना दिसतोय। हो, धन्यवाद नाझीम या सविस्तर माहितीसाठी। आणि मोशीतल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये 3 जण हे बचाव पथकाला दिसलेले आहेत। अडकलेल्या 8 जणांपैकी 3घांचा आता शोध घेतला जातोय आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। तर या दिसलेल्या 3घांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि दरम्यान या प्रकरणावरती चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। या संदर्भात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पहिलं आपलं काम हे त्या ठिकाणी लोक बाहेर काढणं किंवा तिथली रिलीफचं वर्क हे आपली पहिली प्रायोरिटी होती, ती प्रायोरिटी आता संपते। आता यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल। मोशी दुर्घटना प्रकरणी प्रकल्प चालवणाऱ्या ॲटोनी वेस्ट ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत। याशिवाय कुटुंबातील व्यक्तींना इच्छा असल्यास कंपनीमध्ये नोकरीही मिळणार असल्याची माहिती पिंपरीचे महापौर रवी लांडगेंनी दिली आहे। जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन संपन्न त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी मागणी केली की या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालावे, जे काही चुकीच्या घटना जर घडत असतील या ठिकाणी तर त्यामध्ये लक्ष घालावे, एखादी समिती नेमावी आणि पारदर्शक पद्धतीने त्याची चौकशी करावी। त्या चौकशीतून जे सत्यता बाहेर येईल त्यानुसार योग्य ती व्यवस्थित कारवाई करावी। अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत। सर्व मृत व्यक्ती त्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहे। महाराष्ट्र शासन 5 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे। सर्वप्रथम हे बायोनेम मायनिंग ज्यामुळं ही दुर्घटना घडली ती दुर्घटना पुन्हा घडू नये शहरात, यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी हा जो कचऱ्याचा मोठा इथं ढिगारा आहे तो लवकरात लवकर कमीत कमी करावा आणि दुसरा एखादा प्रकल्प शहरात लवकर चालू करावा असे निर्देश दिले, जेणेकरून शहरात जो 1,500 टन कचरा रोज येतो तो एकाच ठिकाणी प्रोसेसिंग केला जातो। त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट जर लावायची असेल संपूर्ण शहरातील तर अजून एक प्रकल्प गरजेचा आहे। त्या बाबत लवकरात लवकर आपण निर्णय घेऊन कार्य सुरू करावे। दरम्यान मोशी दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात।
मोशीत दुर्घटना झाल्यापासून मी सतत आढावा घेत आहे. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. मोठे मोठे 2 क्रशर आणून आपण स्लॅब फोडलेले आहेत. तिथे जवळजवळ आता 2 बॉडी दिसत आहेत, त्या निघणार आहेत त्या. आणि काम जे बचाव कार्य आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. युद्ध पातळीवरती उनको ये काम चल रहा है. वहाँ पे 2 नए जो अच्छे वाले क्रशर होते हैं ना, जो क्रशर्स लाए हैं, वो स्लैब जो बिल्डिंग का जो है मलबा वो निकाल रहे हैं. इसलिए अभी बचाव कार्य बहुत ही जोर से चल रहा है. 12-13 पॉपुलिंग मशीन है, ये भी क्रशर का भी काम चालू है और संभावना है कि और 6 बॉडीज मिल सकती है. आणि मोशी इथल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून वाचलेल्यांच्या कहाण्या आता समोर येऊ लागल्यात. पायावर पडलेला भला मोठा स्लॅब, डोळ्यासमोर दिसणारा मृत्यू, अशा अवस्थेमध्ये विजय सकपाळ यांनी कसाबसा मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि पत्नीला सेल्फी पाठवला. मदतीची मागणी करण्यासाठी त्यांनी हा सेल्फी काढला होता. मृत्यू समोर दिसत असून देखील त्यांनी जगण्याची आस सोडली नाही. 6 तास धडपड करून त्यांनी स्वतःची सुटका केली. पाय निकामी असताना देखील विजय यांनी आपल्या मित्राच्या सुटकेसाठीही प्रयत्न केले. एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधलाय, बघूयात. खाली बघ, ये खाली थांब. हा पाणी पण आणतो, आणतो पाणी. हा ये सावकाशी, मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. पूर्ण परत माझ्या अंगावरती असं यायला लागलं, असं जाणवायला लागलं मला. तर मग असं वाटलं आता काही म्हणजे शेवटचे क्षणच राहिले. त्यावेळेस मग मी वाईफला 7 वाजता माझा मोबाईल मी काढू शकलो. दीड वाजता दबलो, 7 वाजता कसं तरी मी मोबाईल काढला, माझा सेल्फी वगैरे काढला, वाईफला मेसेज केला की मी दबलो आहे, तू ये इथं म्हणून. मग हे सगळं झाल्यानंतर काही वेळ असं झालं, ज्यावेळेस खाली येत होता स्लॅब, त्यावेळेस तो स्लॅब खाली आला स्लाईटली. मला वाटलं दबतो मी, पण तो स्लाईटली असं 1 इंचच पुढे गेला होता. तर ते सगळे माझा एक पाय तर खालचा पण दबलेला होता, दुसरा पण. तर मी स्लाईटली ते जिप्समचे शीट वगैरे तोडले हाताने, ग्रेनाईटचं तुकडं. बाहेर निघण्यासाठी पण तुमची धडपड सुरू होती? धडपड सुरू होती. मी ते ग्रेनाईटचे तुकडे वगैरे पायाने ढकलला आणि म्हटलं शेवटी आता किंवा असंही गेलो तसंही गेलो, म्हणजे आशा सोडून दिलेली आहे. ते पाय ओढलेला मी, पण खूप त्रास झाला. माझा पाय निघला तरी मी 15 मिनटं तिथून उठू नाही शकलो, कारण की वेदना खूप होत्या मला, खूपच. रक्त पूर्ण गोठून गेलं होतं माझं पायाचं.